डोळ्यावर लागला तर पूर्ण बघितला. एक लक्षात ठेव, मी जगले म्हणून तुझ्या डोळ्यात आसू आले, पण मी कुठे रडते. रोना बंद, जिना सुरू कर. आजच्या जमान्याच्या मुलींसाठी किंवा स्त्रियांसाठी तुमचा संदेश सांगा. माझा संदेश एकच आहे बेटा, बाई काय वाटेल ते करू शकते रे, फक्त एकच करा. जर नवरा घर घर करत आला ना, सोडचिट्ट्या फार वाढल्या. तुझा माझा तुला सल्ला आहे की काही कारण नसताना जर नवरा घरी येऊन भांडत असेल ना, त्याच्या डोक्याला लई ताप झालेला असतो, त्याच्या बॉसनी त्याला छळलेलं असतं, काय काय टेन्शन असतं. तो त्याची एकमेव हक्काची जागा म्हणजे बायकोच असतं. तो घरी आल्यानंतर बायकोवर सगळा राग काढतो, घेणं नाही देणं नाही, आल्या आल्या भांडण सुरू. म्हणून सगळ्या पोरांच्या मायांना माझी सल्ला आहे, बेटा जर काही कारण नसताना नवरा घरी येऊन भांडत असेल ना, तुम्ही अजिबात बोलायचं नाही. त्याच्यासमोर टाईट उभं राहायचं, त्याच्यासमोर टाईट उभं राहा. ते एकटं किती भांडणार आहे रे, अजिबात बोलू नका, त्याला बोंबलू द्या. एकटं किती भांडणार, तुम्ही जर भांडला तर तो परत भांडेल ना. म्हणून त्याच्यासमोर टाईट उभा राहा, बोलणे नाही, नुसतं उभं राहायचं. ते एकटं किती भांडणार, ते भांडते भांडते ना थांबते. त्याचं भांडून थांबलं की तुम्ही जवळ जा, त्याचा हात हातात घ्या, कुरवाळा, हळूच हसा आणि त्यालाच विचारा आतापर्यंत बोंबलत होता ते खोटं खोटं होतं की नाही. भांडणच संपलं ना. प्रेमाने जग जिंकायला शिका बेटा, त्याची गरज आहे. माईने प्रेमाने जग जिंकलं रे, भांडून नाही. धन्यवाद. प्रदीपजी गोत्रे का सवाल है माई से. माई, संसारच्या मुलाकडून तुम्हाला साक्षात दंडवत आहे. तुमच्या जीवनाबद्दल आम्ही जे बघितलेलं आहे, साहित्य जे वाचले आहे, जे फिल्म बघितली आहे, हे माहीत झालं का तुमचं जीवन जे आहे ते संघर्षाची एक पराकाष्ठा झाली आहे. पण आम्ही हे जाणणं चाहतो का तुम्हाला इतक्या विपरीत परिस्थितीत जे तुम्ही संघर्ष करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली, आणि हे जीवनाचं जे सफर तुम्ही आज जिथं आले आहे ते आम्ही त्या इच्छितो जाणणं. बेटा माझा कोणी गुरु नाही, मला कोणी रस्ता दाखवला नाही. साती मिले घाती तो अकेला भला. माझ्यावर जर एवढी वेळ आली नसती आणि मी जर तिथे मरून गेले असते, जगली नसती, तुम्ही संसारला बोलवलं असतं रे. मी जगले म्हणून बोलवलं ना. म्हणून एकच सांगते, जर तुमच्यावर संकट कोसळलं तर त्यावर पाय देऊन उभं राहायला शिका. तुमच्यावर संकट कोसळलं ना, त्यावर पाय देऊन उभं राहायला शिका. संकटाची उंची कमी होते, आपल्याला श्वास घेता येते. इसका नाम जिंदगी होती बेटा, इसका नाम जिंदगी होती रे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आके मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी सारा कफन जला दिया. अरे तुम्ही कफन जळू द्या, दफन होऊ नका. तुमचा जन्म जगण्यासाठी मरण्यासाठी नाही आहे, कारण आपण माय आहे, आई आहे, ताई आहे, आणि मी माई आहे बेटा. जगायचं आपल्याला. आणि अजून एक प्रश्न विचारला पोरांनी की तुमची प्रेरणा काय. मला कुठला गुरु नाही, माझी प्रेरणा जर काय असेल तर पोटाची भूक आहे बेटा. मला जर भूक लागली नसते, मला जगाची भूक कळली नसते रे. मला खूप भूक लागायची, मला दगडं चवून खावेसे वाटायचे, कारण मी 20 वर्षाचे होते, 10 दिवसाचं बाळ होतं, दगडाने तोडलेलं नाळ होतं. मला खूप भूक लागायची, रस्त्यावरचे दगड चावून खावेसे वाटायचे, पण दगड चावायचं सामर्थ्य नव्हतं ना. मग मी बेटा दगडालाच प्रेरणा मानली, भुकेला अस्तित्व मानलं. मला भूक लागली, येथे पाहिजे जातीचे, म्हणून मला दुसऱ्यांची भूक कळली बेटा. अनाथांची आई झाली, कारण मी भुके होते, तेही भुके होते. वाटून खाल्लं म्हणजे एकटीने खाल्लं असतं कधीच मरून गेली असती, वाटून खाल्लं म्हणून माई झाली रे बाळ तुमच्याकडे. माई का प्रश्न खत्म. माई का आदेश है कि प्रश्न न किया जाए. माई के उद्बोधन के पहले कुछ राशि आई है, बस कुछ सहयोग राशि, कुछ डोनेशन आया है. मैं बोलना चाहूँगा भूषण लाखड़े, मायाबाई गजबीये, CS अकेडमी सौसर. मग अनाथ लोक कमी व्हावे असं वाटत असेल तर आपण त्यांचं गणगोत झालं पाहिजे ना रे. कशाला अनाथ पण ठेवायचं.
का म्हणून अनाथ निर्माण करायचे? आणि जर चुकून अनाथ झाले तर त्यांना कोणी हाताशी धरायचं नाही करे बेटा. अनाथांना कोणी नव्हतं म्हणून मी अनाथांची माय झाले बेटा. अनाथ पण संपायला पाहिजे. आणि जर दुर्दैव जाणून बुजून कोणी अनाथ होत नाही रे बेटा. कोणी टाकून दिलेलं असतं, फेकून दिलेलं असतं आणि त्याचं कोणीही नसतं, तेव्हा माई तिथे जाते. म्हणून अनाथ पण असू नये, अनाथ वाढू नये. पण जर खरा अनाथ असेल तर त्याला उघडं ठेवू नका बेटा. तुमच्या पदराने झाका एवढी विनंती करते बेटा. नाही, असं घेऊया. हो, सवाल होईल. आपण 10ला संपवणार बरं का, कायदा तोडायचा नाही. ठीक आहे मॅडम, ठीक आहे. नाही नाही, अजून कोणाचे प्रश्न राहिले असेल तर घेऊन नाही. नाही नाही होऊच दे आता रे. बाई जर सवाल आहे. हा. बोल बेटा, पुढे ये ना जरासा. छुप छुप की बात करते. आगे आओ. दंडवत करते माई. हा. आता सुरुवातीला ज्या मुलींनी प्रश्न विचारला की मोठ्या मुलींना जसं तुम्ही म्हटलं की कपडे घालून जसं पूर्ण अंगभर जर कपडे घातले तर त्याच्यामध्ये सर्व लोकांची म्हणजे दृष्टी जसं मायसारखं पाहिलं पाहिजे. आणि पण ज्या मध्ये जसं लहान मुली जी आहेत जसं 4 वर्षाच्या 6 वर्षाच्या आणि त्याच्यामध्ये जे लोकांची मोठ्या मोठ्या माणसांची जी नियत बदलत आहे तर त्याच्यासाठी काय करायचं? न त्याच्यासाठी एक आहे ना, लहान असताना माय तिला उघडी नागडी ठेवते. मोठं झाल्यावर ती कशाला घालेल ती काढून फेकून देते. नाही, पण त्याच्यामध्ये जे 3 वर्षाच्या किंवा 6 वर्षाच्या मुलीला काय समजते तर ती सगळं अरे अवतीभोवतीचं जग बघते. ती आणायला असते बाळ. आमच्या वेळेस पोळी अडाणी होत्या, आताच्या पोरी अडाणी नाही. त्यांना सगळं जग कळतंय. मोबाईलने त्यांच्यापर्यंत सगळं असतं तर नेऊन ठेवलेलं असतं. नाही, याच्यासाठी तुम्ही थोडं माणसांना जसं म्हणजे काही सांगू शकता तर? अरे माणसांची नजर बदलण्यापेक्षा माणसाला आग्रह करण्यापेक्षा आपणच बदलू ना. तुम्ही बदला म्हणून बोंब ठोकण्यापेक्षा आम्ही बदलतोय. अरे मायच वाटली पाहिजे तुमच्याकडे बघताना, मादी वाटायला नको. याची काळजी घ्या. जग बदलल्याशिवाय राहणार नाही बेटा. तो माणूस आहे, मरू द्या, जाऊ दे. त्याचं कुठे मन धरणे करता. आपणच बदलूया ना. माईकडे पाहताना नजर वाईट होणार नाही. आश्चर्य म्हणजे मी 22 देशात जाऊन आले. मला विशेष म्हणजे बेटा अहमदिया पीस फाउंडेशन पुरस्कार लंडनला मिळाला. मुस्लिम कंट्रीने दिला मला. पण एक सांगू का, जेव्हा मी परदेशात जाते ना तेव्हा मी खाली उतरले विमानातून की सगळे मराठी लोक मला घ्यायला येतात आणि मला बघितलं की जोरात ओरडतात, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट, जय महाराष्ट्र. तुमच्याकडे बघून लोक असे बेटा कुठेतरी आदर निर्माण झाला पाहिजे रे बाळ. उद्विग्नता यायला नको, नजर बदलायला नको, ती नम्र व्हायला पाहिजे. आपण पण थोडी काळजी घेऊया. बोला. धन्यवाद बाई. अक्षय बंसोड़ CS एकेडमी कुछ डोनेशन देना चाहते हैं, जल्द मंच पर आके माई को डोनेशन दे. अर्चना जी ठाकरे वो भी कुछ डोनेशन देना चाहते हैं, वो भी आ जाए मंच पर जल्दी से जल्द और डोनेशन दे माई को. विनयाकडे मी घेतली आता ते विनयाकडे. अर्चना जी ठाकरे. नाही, क्या बात. विनय घे दे त्याला. सर्वात पहिले मी प्रणाम करतो. मी भूषण लाकडे, मी एक पत्रकार आहो. बाई, आज बालमजदुरी खूप वाढत आहे. बालमजदुरी करताना मुलाला कोणी रोखत नाही, ना प्रशासन अधिकारी रोखते ना कोणी रोखत नाही. लेकिन बाई, आज मुलं पहिल्या एक जमान्यात कामं करून पण अभ्यास करून काही बनत होते. लेकिन आज बाई मुलं कामच करते, गलत रस्त्यावर चालले. त्यांना आईबाबा पण कधी असं बोलत नाही कोणी की काम करून झाला तू काही शिक. मुलं गलत रस्त्यावर चालले. तुम्ही आईबाबाला एक संदेश द्या की मुलाला खूप शिकवा, खूप समोर वाढवा. कारण की मुलं पहिले संघर्ष करून IAS बी बनले आहे, कलेक्टर बी बनले आहे, IPS बी बनले आहे. लेकिन इथं बसलेल्या आईबाबांना मुलांना एक असा संदेश द्या की खूप शिका, खूप समोर वाढवा. बालमजदुरी करा नका. बालमजदुरी करता तर शिका पण न एक समोर पण वाढवा. तुम्ही काय संदेश देता? आता हे तुमचे कायदे काय बदलले ते मला नाही माहिती रे. पण बापाच्या संसाराला थोडासा हातभार ताकदीप्रमाणे लावायला काय हरकत आहे रे.
बाप जर विटा उचलत असेल तर पोराने त्यात पाणी टाकायला काय हरकत आहे रे? माय जर निंदन करत असेल तर थोडंसं काढलेलं गवत पोराला उचलायला काय हरकत आहे रे? कुठले बालमजुरी. आम्ही बाल असताना कामं करत होतो बेटा. त्याला लहानपणापासून कामाची सवय लावा. थोडं त्याच्या ताकदीप्रमाणे त्याला करू द्या. त्याला कामाची तोंड ओळख होऊ द्या. आपण बालमजुरी म्हणून त्यांना सगळं वेगळं करतो आणि नंतर मोठं झाल्यानंतर ते काहीच करत नाही. तेरी पण मेरी गद्दे पर सवारी असं होते रे. त्यामुळे संकटाची लाज बाळगू नका बेटा. संकटाची आणि कामाची लाज बाळगू नका. काम करत करत मोठे व्हा बेटा. 2 हात कामासाठी दिले, नुसतं रिकामे फिरायसाठी नाही आहे रे. त्यामुळे कष्ट जरूर करा. मायबापाच्या संसाराला हातभार लावा. आणि एक लक्षात ठेवा, जो पोराला आपण बालमजुरी करू देत नाही त्याचा बाप तोडण्यावर पांघरून घेऊन झोपलेला असतो. पण तो झोपलेला नसतो, कपड्याच्या आत रडत असतो. बेटा का तर उद्या माझ्या लेकराचं कसं होईल. लेकरू झालं, लहान लेकरं आमच्या काळात काम करायचे. कुठे तेव्हा बालमजुरी हा शब्द होता रे. बापाच्या संसाराला थोडासा हातभार लावणं कर्तव्य बेटा त्याचं. कारण त्याच्याशिवाय त्याला पुढची जिंदगी कळणारच नाही. आपण नुसतं तळाच्या फोडासारखं जपायचं आणि मोठं झाल्यानंतर लाता घालायचा हा कायदा कसला. आपण त्याचं डोकं रिकामं ठेवतो म्हणून त्याचं डोकं कुठं पण इकडे जा तिकडे जा, हे कर ते बघ. त्याला गुंतवा रे, त्याला गुंतवा. माझे लहान लेकरं कामं करतात बेटा. एक जण झाडतो तो दुसरा कचरा काढतो रे. एक जण जेवायला वाटतो तो दुसरा पाणी वाटतो रे बेटा. हे 50-50 वाटून घ्या रे बाळ. बालमजुरी नको, ठीक आहे नको, पण घरातले 2 लहान कामं करायला काय हरकत आहे रे? तुम्ही त्याला आता तळहाताच्या फोडासारखं मजुरी न करू देता वाढवता आणि उद्याला त्याच्यावर ओरडता काम करत नाही म्हणून. तुम्हीच तर मजुरीपासून त्याला दूर ठेवता. तुम्हीच तर त्याला काही करू देत नाही. मग तो कसा करणार? मोठं झाल्यावर तो अगदी परिपक्व झालेला असतो. त्याला वाटते नाही केलं मी, आता पण मी करणार नाही जा. म्हणून मायबाप कुठेतरी रडतायत, उघडे पडतायत बाळा. ना बेटा, मायच्या आणि बापाची कष्टाची नोंद पोरांनी घ्यायलाच पाहिजे. आणि हे लहानपणापासूनच व्हायला पाहिजे, तर जग बदलेल नाही करणार. माई छिंदवाडा हे जिल्ह्याचे महानुभाव पंथाचं केंद्र संसार आणि बोरगाव आहे. तर या महानुभाव पंथाकडून मी 2100 रुपयाची राशी तुम्हाला तुमच्या संघर्षात एक हातभार म्हणून. अरे वा. अर्चना जी ठाकरे, इसके बाद डोनेशन का कार्यक्रम आखिरी में होगा. माई का उद्बोधन पहले होगा. अर्चना जी ठाकरे के बाद. नाही मी मदत घेणार आहे, काही घाई करू हाँ नका. हाँ. तुम्ही परी दिल्याशिवाय नरेंद्र मी बोडके. देणारच नाही आहे बरं का. परी नरेंद्र बोडके, खाली एक झूले बालिका बस लेके खड़ा. आयो, तुमको भरना है बाद में, बोलने के बाद. परी नरेंद्र बोडके, इसके बाद माई का उद्बोधन शुरू. और बोलो. चला अर्धा तास राहिला रे. बाई नकलाकार विजय घाटोडजी आले आहेत इथे. अजून कोणाला बोलायचंय का? बस माई तुमचं उद्बोधन. आता मीच बोलू का? हो हो तुम्हीच बोला. बाय हो. जोरदार तालियों से माई का स्वागत करें और सभी से निवेदन है कि कृपया शांतता बनाए रखें. हम लोग यहाँ सभी माई के उद्बोधन को सुनने के लिए यहाँ एकत्रित हुए हैं. काल पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पचवण्याची ताकद परमेश्वरा दे रे बाबा. यूथ ऑफ सेन्सरच्या या उपक्रमास, अरे मला जोडाक्षर येत नाही रे, मी हाफ टाइम 4थी पास आहे आणि केवढी जोडाक्षर रे. यूथ ऑफ संसार, बरोबर आहे का रे? संसारच्या या उपक्रमास माझ्या शुभेच्छा. गोपाल कोठे हे पोरगा हात धुवून मागे लागलं होतं. योगेश सोमकुवर, अशोक भुसारी, संतोष सिंगण दिवे, बरोबर आहे का रे? राम फरकाडे, राहुल वानखेडे, यूथ ऑफ सेन्सरचे सर्व कार्यकर्ते, सर्वांचं नाव घेत नाही कारण तुमचा परिवार मोठा आहे रे बाबा. यूथ ऑफ सेन्सरच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टाला सलाम करते. तुम्हा सर्वांचं सामाजिक काम खूप मोठं आहे बेटा. आणि आता मला खरंच जवळून कळालं रे, खरंच मोठं आहे. असेच एकमेकांना धरून राहा, भांडू नका, गरिबांपर्यंत पोहोचा. गोपाल कोठे, अशोक भुसारी या दोघांनी तर मला ओढून आणलं. संसारचे धन्वंतरी डॉक्टर भाग्यश्री गवंडे आणि त्यांचे पती. मी याच्यापुढे मी कुठल्याही हॉस्पिटलमध्ये कधीच जाणार नाही असा करार होता. पण जर माझं काही दुखलं तर मी भाग्यश्रीकडे ॲडमिट व्हायला येणार. हा बेटा आता बोलू का?
बेटा कुठल्याही आता पोरांना उग कर तिला बापावर गेलेली दिसते कार्टे. बेटा बाया हो तुम्हाला पण सांगते आणि पोरांच्या बापानं तुम्हाला पण सांगते, जर कधी बायका धमकी देतात रे, तिच्या जीवावर आलं की ती धमकी देते, तिची ठरलेली धमकी असते, आताच्या आता कुठं पण निघून जाईल. ठरलेलं असतं मी आताच्या आता जीवावर आल्यावर काय करणार, मी आताच्या आता कुठं पण निघून जाईल. पोरांच्या बापांना सल्ला, निघून जाऊ द्या, माय ऑर्डर जाऊ द्या रे. ते काही नाही, ताड ताड चालत जाते आणि हळूच मागे वळून बघते, घ्यायला आलं की काय, घ्यायला आलं की काय. संसार म्हणजे चिखल पाण्याचं नातं असतं बेटा. तुम्ही हे काही करू नका, जमलं तरी एक करा, फक्त बायकोला कधीतरी म्हणा कामावरून घरी आल्यानंतर, तुला एक कप चहा देऊ का ग, एवढंच म्हणा. कसं वाटेल तुम्हाला? पण चहा देऊ का म्हणताना जरा प्रेमाने म्हणा, अजिबात देऊ नका, फक्त प्रयोग करा. एक कप चहा देऊ का ग तुला, एवढंच म्हणा. ती ताडकन उठेल आणि तुम्हाला सांगेल असं कुठं बोलायचं असतं होय, शेजारनी ऐकलं तर चहा करू का म्हणे. तुम्ही एक कप चहा देऊ का म्हणा, ती तुम्हाला डबल कप चहा करून दिल्याशिवाय राहणार नाही. बाई सोशी काय बरोबर. आणि अजून एक करा, पोरांच्या बापांना सगळे भांडणं मिळतील, फक्त तुम्ही बायकोला एक शब्द वापरायचा घरी गेल्यावर. डॉक्टरांनो, मास्टरांनो आणि बेटा क्लब, रोटरी, तुम्हाला पण सांगते, एकच प्रयोग करा, फक्त बायकोला घरी गेल्यावर म्हणायचं, थकलीस का ग. आता तुम्ही घरी गेल्यावर जर नवऱ्याने प्रयोग केला, खरोखर थकलीस, तुम्हाला तर चक्करच आहे. सवय नाही ना. प्रयोग करा, फक्त एकच म्हणा, थकलीस का ग. तिला 12 रेड्याचं बळ येतं. परवाला मी भाषणात सांगितलं, कधीतरी थकलीस का म्हणा रे, माईचं लोक ऐकतात. अरे मी थकलीस का म्हणा म्हटल्याबरोबर एक बाबा भाषणातूनच घरी गेला प्रयोग करायला. माई म्हणते ना, बायकोला म्हटलं इकडे येती, घाबरतच आली, म्हटलं तुझ्या आईला तुझ्या थकलीस का. आणि असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का. म्हणून प्रेमाने म्हणा, बेटा थकलीस, एकच शब्दाची भूक आहे बाईची घरात, तिला काही नको रे बेटा, फक्त म्हणा खरं ग थकलीस. आणि अजून काही करता आलं तर एक करा, पोरांच्या बापानं अजिबात संसार तुटणार नाही. तुम्ही कल्पना करा, सकाळी लवकर कोण उठते रे, आई उठते, बाई उठते. तुम्ही तर फार झोपता येतो, उठता किंवा म्हटलं तरी म्हणतात 10 मिनिटाने उठतो. पोरं बाळ तिच्याच नावाने बोलतात. तुम्ही पटापट्टा जेवता, ऑफिसला जाता, तीही ऑफिसला जाते, तिला नंतर कळते स्वयंपाक कमी झाला, ती स्वतःला शिव्या देते, काय झालं काय माहिती, स्वयंपाक कमी झाला काय माहिती, काय चुकलं काय माहिती, खरं मी पण मॅडच आहे काय माहिती, स्वतःला शिव्या देते. पोरीचं उरलेलं खरकट, पोराचे चपातीचे तुकडे, नवऱ्याचं उरलं सुरलं पुढे घेते, कालवते, घटाघट्टा खाते, पटपट्ट पाणी पिते, नवनाडी ठसका बसतो, तरी डोळे पुसत पुसत ऑफिसला जाते. तिचं योगदान मनात घ्या बेटा, तिच्या योगदानाला साथ द्या. म्हणून तुम्ही काही करू नका, माय ऑर्डर मायची, तुम्ही काही करू नका, फक्त जेवायला ताटावर बसलं की बायकोला फक्त एवढंच म्हणा, काय आजची भाजी टॉप झाली ग. कसं वाटेल तुम्हाला? एकच शब्द, काय आजची भाजी टॉप झाली. परवाला मी भाषणात सांगितलं, बाबा शिटी मारू देऊ नको रे, थोडा आवाज कमी कर. परवाला मी भाषणात सांगितलं, म्हणणार आहे कधीतरी काय आजची भाजी बेस्ट झाली ग. एकाने केला प्रयोग, भाषणातूनच घरी गेलं, बिफोर टाईम जेवायला बसलं, जेवता जेवता त्याला आठवण आली, आयु माईचं प्रयोग करायचं राहिला की. आणि मग बायकोर त्याने प्रयोग सुरू केला, काय आजची भाजी ग, बेस्ट भाजी ग, आजची भाजी मस्त भाजी. बायको लाटणं घेऊन समोर आली, म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढते, कधी चांगली म्हटली नाही, आज शेजारणीची भाजी दिली ती एवढी चांगली लागली बरं. झालं की भांडण सुरू, झालं की भांडण सुरू. भांडण कुठे सुरू होईल काय सांगता येत नाही रे बाळा. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, सामोपचाराने घ्या. एक बाई काढली, वजा केली, काही नाही रे, 0 बजेट. म्हणून बाईला जपा. बाया हो, रामचा दिवा माणूस लेकरा बाळांचा अधिपती असतो रे बेटा. त्याच्या डोक्याला फार टेन्शन असतं रे. तो दुकानात काम करतो, कुठे कुठे करतो, सर्व्हिस करतो, काय काय करतो. आज तर आपण एक कलेक्टर, एका कलेक्टरच्या आईचा सन्मान केला आपण. म्हणजे
त्या कलेक्टरने सुद्धा बायकोला थकलीस का म्हणावं. कलेक्टर आपल्याच नादात असतात, त्यांना बायकोची आठवणच नसते, घेणं नाही देणं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, प्रत्येकाने आणि इथल्या पोरांनी यूथने बेटा काळजी घ्या मा. लग्न झाल्यावरचं हा प्रयोग करणं भाग आहे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा कि ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद, यादें हैं आपके वादे हैं, इससे जिंदगी नहीं कटती ये तकला दो इरादे हैं, फिर भी दिल में खुशी है, जिंदगी में बहार है, मैं मर नहीं सकती अभी क्योंकि आपका इंतजार है. चांगल्या कामाचा, चांगल्या राहण्याचा, चांगल्या जगण्याचा इंतजार करा बेटा. त्याची गरज आहे रे, त्याची आवश्यकता आहे. ये दिल भी मेरा समिंदर था, कोई बात नहीं. ये दिल भी मेरा समिंदर था, सिर्फ प्यार का पानी था उसमें, मगर आज वो तूफान उठ आया है, सागर को पता नहीं किनारा किधर है. कुठे किनारा हरवल्याचा नेम नाही. म्हणून बाया हो, स्वतःला संतुलन सांभाळा बेटा. कारण लेकरं बापाकडे रडत नाही, आईचा पदर धरून रडतात. बाळ तुम्ही बदलून चालणार नाही रे बाळ. खूप शिका, पण उशृंखल होऊ नका, देहप्रदर्शन अजिबात करू नका. तुमच्याकडे पाहताना समोर त्याची नजर बदलली पाहिजे. आपणच आपला आता सावरून घेऊया ना. आमच्या जुन्या बाया अजूनही तशाच आहे. म्हणून ते काय संपल्या का? त्यांना काय जड झालं का? हां हम करे सो कायदा. रगेली निर्माण करा, उशृंखलपणा नको रे बाळा. आणि अजून एक लक्षात ठेवा बेटा, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. कोई बात नाही, जनाजे यानी प्रेत यात्रा. मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. ज्याच्यासाठी प्रेत यात्रा निघाली तो आलाच नाही रे, तो सापडत पण नाही बेटा. मरावं लागतं आपल्याला. स्वतःला गाडून घ्या, पण नव्याने उभं व्हा. आणि बेटा आज आपल्या देशाचे जवान गेले रे. एक लक्षात ठेवा बेटा, तरुणांनो, फार भलतीकडे तुम्ही चाललात रे. काय काय बुडून गेलात त्या कॅम्प्युटरमध्ये आणि त्या मोबाईलमध्ये. बेटा एकीकडे लाडावून गेलेले पोरं रे, आणि दुसरीकडे धारातीर्थी पडलेले लेकर आमचे. म्हणून बेटा मंजिल बहुत दूर है, कोई बात नाही. कुठलेही काम पटकन येत नाही रे हातात. मंजिल बहुत दूर है, जाना वहाँ जरूर है, रास्ता मुश्किल है, मरना मंजूर है. देशासाठी, मातीसाठी, नीतीसाठी, संस्कृतीसाठी पोरं धारातीर्थी पडले बेटा. मायांचे लेकरं असे पडले रे. आपल्या माया कधी दुरुस्त होणार आहे? सुखाचं आपण खातो, ते लढतात म्हणून एक लक्षात ठेवा पोरांनो, हे हमसे न तू खाने की ना पीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. ये सही है बेटा. जिस मातृभूमि की अरे तू गोद में पला, जिसकी पवित्र धूल में घुटनों के बल चला, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, उसके फटे आंचल को तू सीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. खुद दर्द की दवा हो औरों से न दवा ले, सोफे पे मत पड़े पंखे की हवाले, मेहनत से बनने वाले पसीने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. क्यों देवता पैगंबरों का पूछता पता, इस मातृभूमि का तो कण कण है देवता. उन वीर शहीदों के करने की बात कर, उन वीर शहीदों के करने की बात कर, मर्दों की तरह दुनिया में जीने की बात कर. म्हणजे त्यांनी लढत राहावं आणि आपण जगत राहावं असं नाही माझ्या बाळ. त्या गेलेल्यांची आठवण ठेवा. बापाचे लेकरं तळमळत असतील, लेकरं गेलेली माय आक्रोश करत असेल, विधवा झालेली बायको काळीच तुटलं असेल रे. ते आहेत म्हणून आपण आहे बाळ. कुठे चालले आजचे लेकरं घेणं नाही देणं नाही, प्रेमच फार करायला लागले. अरे प्रेमच, अरे प्रेम आमच्या काळात पण करायचे, पण प्रेम भंग झाला तर मारायचे नाही रे. प्रेम भंग झाला तर पोरग पोरीला सांगायचं, ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. आजकालचं पोरग प्रेम भंग झालं की पोरीला सांगते, मैंने तुझसे प्यार किया अबला समझकर, और तेरे बाप ने मुझे पीटा तबला समझकर.
डाळ डाबऱ्याला हायब्रिड झाले रे. अरे प्रेम मातीवर करा, नीतीवर करा, गाईवर करा, माईवर करा, जगण्यावर करा, वागण्यावर करा. प्रेम करा बेटा, प्रेम करा. जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत रे. काना मात्रा उकार, काना मात्रा विलंटी आणि उकार बदलतात, शब्द जागा सोडत नाही. जमली तर प्रीती, संपलं तर प्रेत, शब्द तेच आहे. म्हणून हे ओळखीचं करून घ्या बाळ, आपल्याला जगायचं आहे. कीच गलीने खसखस सिंधुताई सकाळ. कोण रे मी? अरे ह्या रेल्वे लाईनने मी भीक मागत होते बेटा. इटारसी, भोपाळ, पुढे झाशी, ही लाईन माझी भीक मागायची आहे रे. ह्या लाईनने मी भीक मागत होते. माझा 1 नंबर शत्रू रेल्वेचा टीशी, त्याने मला लई ताप द्यायचा. अरे बाई, तिकीट नाही, तिकीट विदाऊट तिकीट. हा बाबा, उतरू नीचे, उतरू नीचे. अरे उतरो तो उतरो, दुसरीकडे आपल्या बापाची ये नाही तो आऊ सही जा. मी गाड्या बदलल्या, जिंदगी नाही बदलू दिली बेटा. अजून एक लक्षात ठेवा बेटा, मागे सांगितलं ना, माझं लग्न झालं तेव्हा मी फक्त 10 वर्षाचे होते, म्हणजे 9 संपलं होतं. माझे पती 35 वर्षाचे होते. मी कुठे रडत बसले. नांदायला गेले तेव्हा मी 11 वर्षाचे होते. आणि माझे पती तर क्या बात आहे, खतरनाकच मॉडेल होतं, मोठेच्या मोठं. म्हणून सांगते, मी जगले, तुम्ही जगा. पाय रोवून उभारायला शिका बेटा. ओंफसपणा करू नका. उथळपणाला खळखळाट फार असतो. आयुष्याची खोली कळली पाहिजे तुम्हाला रे, तर तुम्ही जगलात बेटा, नाही तर काही खरं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, मी रेल्वेत भीक मागणारी. माझी डिलिव्हरी गायच्या गोठ्यात झाली होती. 9 महिन्याची गरोदर होते. मी शेणखताचा लढा दिला होता वर्धा जिल्ह्यात. त्यावेळेस रंगनाथन कलेक्टर होते आणि DFO ठकेकर होते. मला अजून नावंसुद्धा आठवतात बरं का. रंगनाथन कलेक्टर असताना, DFO ठकेकर असताना मी शेणखताचा लढा दिला. का माहिती आहे? आम्ही शेणखत गोळा करायचं. मग सांगितलं ना पोराने, म्हणजे अगदी 100 गाई असायच्या दुसऱ्यांच्या, आमच्या नाही. नवऱ्याचं पीठ तर बायकोचं तेलमीठ. नवऱ्याने दिवसभर गाई वाढायच्या आणि आम्ही दिवसभर शेण काढायचं, त्याचं ढिगं करायचं. गाई शिड्या शेणावर बसू नये, कारण ती आमची लक्ष्मी आहे. मग आम्हाला मजुरी तरी मिळायला पाहिजे की नाही? आम्हाला मजुरी मिळत नव्हती. तो लढा मी दिला, जिंकले, लोकांना न्याय मिळाला, तर संसार संपला. काहीतरी करायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं रे बाळा. गैरसमज झाले. ज्यांच्या विरोधात मी लढा दिला त्यांनी सांगितलं माझ्या नवऱ्याला, तुझ्या बायकोला जे दिवस गेले ते तुझे नाही, माझे आहे. संपला संसार. बाईच्या जातीला संपवणं किती सोपं आहे रे. किती चांगली बाई असू द्या, पलीकडे कोणीतरी मोबाईलवर बोलते, थांबा म्हणा जरा. कितीही बाई कितीही चांगली असू द्या, जर एखाद्या फडतूसनं जर तिला म्हटलं ना की ती फार बेकार बाई आहे बरं का, संपली, खतम. केवढं सहज मारता येते रे बाईला. म्हणून बायानो, स्वतःला सांभाळा बेटा, मजबूत बना, मजबूर नाही. मी 10 वर्षाची होते, 11 वर्षावर लग्न झालं. 20व्या वर्षी मला हाकलून दिलं. हाकलून दिलं म्हणजे कसं? अरे मला, मी बेहोश होते, पोटावर लाथा मारल्या होत्या, 9 महिन्याची गरोदर होते. माझ्या पतीने ओढत ओढत गायच्या गोठ्यात नेऊन टाकलं. ज्या गायीच्या शेणासाठी मी लढा दिला त्याच गोठ्यात नेऊन टाकलं. माझ्या पाठीचं ब्लाऊज फाटून दगडाला रक्त लागलं होतं. आणि मी मरावं म्हणून मला गायच्या गोठ्यात टाकलं होतं. सगळ्या गायी मोकळ्या केल्या होत्या. माझ्या अंगावरून पळव्यांनी मरावं, माणसाने मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून. मला जेव्हा जाग आला तेव्हा लक्षात आलं, मला बेहोशीत बाळ झालं होतं. एक गाय माझ्या अंगावर उभी होती. सगळ्या गायींना ती हाकलत होती, हामरून हामरून मला उठवत होती, पण माझ्या अंगावर पाय पडू देत नव्हती. त्या गायीला मानवता कोणी शिकवली बाळा? त्या गायीला मानवता कोणी शिकवली? एका बाईच्या अंबरणाने मी जागी झाले. मी तिला वचन दिलं बाहेर निघून. तिला सांगितलं, माय, गाय असून माय झालीस, माझा रक्ताचा थेंब शेवटला असेपर्यंत मी माय होईल, बदलणार नाही. माणसाला दिलेलं वचन टाळलंच तर गाईला दिलेलं पाळलं. म्हणून अनाथांची माय झालं बेटा, अनाथांची माय झालं. म्हणून एक लक्षात ठेवा, मला काही नव्हतं बाया. थोडंसं संकट आलं तर तुम्ही घाबरता रे. माझ्या संकटाला तर पारावरच नव्हता. मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची, रात्री मी स्टेशनवर असायची.
मला घर पण नव्हतं, कारण नवऱ्याने हाकललं, सासरने हाकललं, माहेरने पण हाकललं. माझ्या बाबात सहानुभूती असणारा माझा बाप अगोदरच देवाने उचलून नेलं होतं. आई तर माझ्या बाबात कधी चांगला विचारच करत नव्हते. सख्खी होती, सावत्र नव्हती, तक्रार कुठे करायची. माहेरला गेले, आईने सांगितलं माझ्या दारात यायचं नाही, तुला नवऱ्याने हाकललंय. मी म्हटलं नाही येणार. ए बस ग खाली जरा, आता मध्ये कुणीही गडबड करू नका बेटा. नवऱ्याने हाकललं, माहेरी गेले, सासर संपलं. आईने सांगितलं दारात यायचं नाही. म्हटलं थोडंसं दे ना खायला, तुम्हाला लहानपणी दूध पाजलं की ग एवढीशी भाकरी दे, शिळी पण चालेल. आई म्हटली तुला जर आता भाकरी दिली ना तर तू भूक लागल्यावर माझ्याचकडे येशील ना. नको देऊ, जाऊन गाडीच्या रुळावर मर म्हणे. मी म्हटलं मी नाही मरणार, पण तुझ्याकडे पण नाही येणार. आईला शेवटला नमस्कार केला, भीक मागणं सुरू केलं. बाया हो, एक लक्षात ठेवा, आपल्याला घडवताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला आहे. बाईच्या जातीला घडवताना देवाने नक्की ओव्हरटाईम केला, कारण तिचं होका यंत्रच तिला सांगते आता पुढे काय धोका आहे. तो धोका ओळखायला शिका तुम्ही, संधी देऊ नका कुणाला. मी धोका कसा ओळखला माहिती आहे का? मी दिवसभर रेल्वेत भीक मागायची. भीक मागताना मी गाणं म्हणायची. गाणं म्हटलं की मला लई खाणं मिळायचं. अरे 20 वर्षाची मी, आणि माझा अवतार कसा, डोक्यावर फाटलेलं पातळ, वर किनार, खाली पातळ, मध्ये टोकरं उघडं. आणि कोण मला इज्जत देणार? मी रेल्वेत गाणं म्हणायची. मी गल ठोकळांचं गाणं म्हणायचे रेल्वेत. आणि माझी लोकांना दया यायची. दगडाने तोडलेलं नाळ, अरे पिक्चरमध्ये 4च दगड मारले, मी रिअल 16 दगड मारले बेटा. प्रत्येक दगड मी मोजत होते. 16व्या दगडाला नाळ तुटलं, नाळ काढून टाकलं, बाळ जवळ घेतलं, रेल्वेत भीक मागणं सुरू केली. पण मला माहीत होतं भिकारी नुसतं भिक्षा द्या म्हणतात तर देत नाही कोणी. मग मी आयडिया करायची, देवाचं गाणं म्हणायची भिकेसाठी. ह्या दिनेची की वये उद्या काही, भिक्षा वाढा माई, मी आजवरी वाचविले हो याला, चिंचेचा खाऊन पाला, 2 दिवसाचा शिळा वाळला तुकडा, चालेल आम्हाला वाढा. शिळं द्या, उष्ट द्या, टाकलेलं द्या, चालेल ना, भाकरी द्या ना. माझ्या लोकांना किव यायची आणि मग मला ते भाकरी द्यायची. ती सगळी भाकरी मी गुंडाळून, जगता येतं बाया हो, नका मारू. सगळी भाकरी गुंडाळून मी स्टेशनवर जायची. रात्री मी अवतीभोवती फिरणारे भिकारी, सगळे स्टेशन सामसूम झालेले. त्यावेळेस एवढ्या रेल्वे नव्हत्या. आणि मग मला रात्री वाटायचं आता जर कोणाच्या मनात वाईट विचार आला तर मला कोण वाचवणार? मला साथी मेले घाती तो अकेला भला, मला कोण वाचवणार? आई मौत फकीर की दी झोपडी फूक, गुजर गई गुजरान नाही झोपडी तो कहा मैदान, मला कोण वाचवणार? मग मी रात्री एक आयडिया करायची. मी गाणं म्हटल्यामुळे मला खाणं फार मिळायचं. मी ते खाणं भिकाऱ्यांना खायला द्यायची. मी सगळ्यांना सांगायचे माझ्याजवळ खाणं आहे बरं का, पण जेवूया ना. सगळ्यांना भूक लागलेली, आम्ही सगळ्यांनी काला करून खायचा. एक लक्षात घ्या बेटा, मी भिकाऱ्यांना खायला दिलं, भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं. कबूल करते, आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणुसकी म्यान होते लेकरा. आपल्या देशाचे भिकारी सुद्धा माणुसकी म्यान होते. मी त्यांना भाकरी दिली की ते मला संरक्षण द्यायचे. देणे घेणे 50-50. मला मध्ये झोपायचे, माझ्या अवतीभोवती झोपायचे. पण व्हायचं काय माहिती आहे का, ते ओरिजिनल भिकारी पटापट्ट झोपायचे. मी डुप्लिकेट भिकारी, मला झोपच यायची नाही ना. मग रात्री भीती वाटायची, अब क्या होगा सिंधुताई, सबका भिकारी सो गए. मग मी स्मशानात जायचे. का? मला माहिती होतं आता जर कोणाच्या मनात वाईट विचार आला तर मला कोण रक्षण करेल? मी आवाज कोणाला देऊ? साथी मेले घाती तो अकेला भला, मला कोणी नाही. 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ, आता मला कोण संरक्षण कोण करणार? पण मला एक माहीत होतं, भाकरीचं नातं घट्ट असतं बेटा. मी भिकाऱ्यांना भाकरी दिली की मला माहीत होतं यांच्या मनात वाईट विचार येणार नाही. आयडियाने जगा. भाकरीचं नातं घट्ट असतं. भाकरी वाईट विचार येऊ देत नाही बाळ. मी भिकाऱ्यांना खायला दे, भिकारी संरक्षण देतात, झोपून जातात. मी रात्री उठते आणि एकच जागा मला माहिती होते की आत्ता एकच जागा आहे माझ्यासाठी, स्मशान. कारण जिकडे तिकडे माणसंच आहे ना. स्मशान का बरं? तर मेल्याशिवाय माणसं स्मशानात जात नाही. रात्री भूताच्या भीतीनं कोणीच येत नाही. आणि चुकून मला कोणी पाहिलं ना ते जोरातच बोंबलायचं, भूत भूत म्हणून. ओरिजिनल भूत तर मीच असायची ना. मी माझं संरक्षण करायला स्मशानात जायची बाळा. आणि आश्चर्य सांगू,
मी एक दिवस खूप ताप आला होता मला आणि माझं बाळ पण आजारी होतं रे. त्या दिवशी माझं बाळ 17 दिवसाचं होता. मी स्मशानात गेले आणि प्रेत जळत होतं. टपोरं फुटलं की गणगोत निघून जातात आणि ते पेटायसाठी खडामीठ टाकलेलं असतं. खडामीठ ते काढ 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 फुटत होतं. प्रचंड गुमसुम वातावरण होतं. त्या दिवशी एवढ्या जोरजोरात रातकिडे ओरडत होते, घुबड बोंबलत होते, किंचाळत होतं सगळं जनावर आणि मी स्मशानात. कल्पना करा बाया, 20 वर्षाची मी, 17 दिवसाचं बाळ, काय असेल माझी अवस्था. आणि मी रडत होते. खरं म्हणजे इतकी मरणाची थंडी पडलेली, मजूळ पांघरायला काहीच नव्हतं. माझं बाळ अकडून गेलं होतं, 17 दिवसाचं बाळ, ओली बाळंतीण, आणि मी रडत होते. मला कुणी पण नाही, मजूळ काय पण नाही. मला आज मरायचं आहे. जा विठ्ठला जगण्याचा, मला आज मरायचं आहे, मला आज मरायचं आहे. हे मरायचं आहे करताना देवदारी त्याला कोण मारी बेटा. कोणीतरी टाकलेलं पीठ, खरं खराब झालं होतं थोडं, कोणीतरी टाकलेलं पीठ. मी रडत असताना जोरात वारा सुटला आणि त्या वाऱ्याने ते पीठ माझ्याकडे येत होतं उडत उडत. माझ्या लक्षात आलं पीठ आहे, काहीतरी करू शकतो मी. घेऊ कशात पण, मजूर ताट नाही, वाटी नाही, काही नाही. मी झाडावर चढले आणि पानं तोडले मोठे मोठे. मला झाडाबिड्यावर चढता येते बरं का. मी जंगली जनावरच आहे बायावर. मी झाडावर चढून पानं तोडले, त्या पानावर ते पीठ टाकलं, तळहात एवढी भाकरी केली. एका फुटक्या मणक्यात पाणी होतं. मी जगले, तुम्ही जगा. अशी वेळ कोणावर येऊ नये आणि आली तर तिच्या पाठीशी मी असावी. याच्यासाठी मी काम करते रे बाळा, याच्यासाठी मी काम करते रे बाळा. फुटक्या मणक्यातलं पाणी टाकलं, तळात एवढी भाकरी झाली, त्यात प्रेतावर भाजली. पर्यायच नव्हता. कटाकट्टा तोडून खाल्ली बाया. आणि रात्री परत भीती वाटायला लागली, खाऊन पिऊन भीती वाटायला लागली. भाकरी तो खाल्ली, स्मशानातल्या पिठाची भाकरी, प्रेतावर भाजलेली भाकरी खाल्ल्यावर भीती वाटायला लागली आणि मी परत खाऊन पिऊन रडायला लागले. मला कोणी नाही, मजूळ काय पण नाही, मला आता मरायचं आहे. अंदर से आवाज आहे, गलती कर रही सिंधुताई. काळजाचा आवाज ऐकायला शिका. गलती कर रही सिंधुताई, मरना चाहती है. कफन को जेब नहीं होती, कफन को जेब नहीं होती और मौत कभी रिश्वत नहीं लेती. जब सरेंगे तब मरेंगे ऐसा तय कर और मरने वाले के लिए जीना सीख. आणि मी जोरात ओरडले, मरणे कॅन्सल, मी नाही मरत जा. आणि मग मी अजून एक आयडिया करायची. कुठे भजन चालू असेल तिथे मी जायची. मला भजन म्हणता यायचं. आणि ते भजनवाले पण लय खडूस असतात बाबा. माझा नंबरच लागू द्यायचे नाही. मी म्हणजे कशी, डोक्याला पाणी नाही, तेल नाही, फणी नाही, भंगार माझी अवस्था रे. फाटलेलं पातळ, माझं पातळ डोक्यावरच फाटायचं. वर किनार, खाली पातळ, मध्ये टोकोरं उघडं, फडक्यात गुंडाळलेलं बाळ, फाटून गेलेली माझी साडी. कोण मला चांगलं म्हणणार. मग मी काय करायची, हिम्मत से काम लाव. मी भजनवाल्यांना म्हणायची, एक गाणं म्हणू का देवाचं. कारण मला माहीत होतं गाणं म्हटलं की मला खाणं मिळणार आहे. आशायाम परम दुःखम, भगवद्गीतेत म्हटलंय. आशा सोडायची नाही. मी त्या भजनवाल्याला म्हणायची, एक गाणं म्हणू का. तो म्हणायचे, ए बाई मागं सरक, आत्ता म्हणू का, मध्ये मध्ये करायचं नाही, आत्ता म्हणू का, नो डिस्टर्ब, आत्ता म्हणू का. मग एखादं म्हणायचं, म्हणू दे ना बे, म्हणू का. आणि मी देवाचं गाणं म्हणायचे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं गाणं म्हणायचे. कारण पोटाला भूक लागलेली. आणि मी देवालाच विचारायचे, मला गाणं पिणं येतं बरं का, मला सूर आणि ताल पण कळतं बरं का, ठेका बिका जमते मला. आणि मी गाणं म्हणायचे, हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नाही भगवंत. त्याला साखर घालायची, कुठेस तू, कोण म्हणते तुला देव रे, दगड आहेस. कशाला घडवलं मला, का जन्माला घातलास. खूप प्रश्न असायचे. हे झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. घाबरले दिन जन सारे, अन्ना विनम्रती बिचारे. आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून का नये यदुनाथ. झाला देशव्यापी आकांत, अजून का नये भगवंत. आणि गाणं म्हटलं ते लोक मला आग्रह करू करू खाऊ घालायचे. जिंदाबाद भजन. मी पण व्याजासकट खायची अरे. आणि कल की बात खुदा के हात.
मी भरपूर जेवायची आणि 2-4 चपात्या बांधून पण घ्यायची. मी समाजसेवक का झाले? या घटनेमुळे झाल्या. मी रात्री जेवण केलं, 4 चपात्या बांधून घेतल्या आणि बेटा मी त्या दिवशी ठरवलं ते टीशीलाही ताप देतो ना, आज आपण ना एस टीने जाऊ. माझ्या आयुष्यातली सत्य घटना. 47 वर्ष झाले. मी रात्रीच्या चपात्या कुठेतरी अंधारात रात्र घालवली. मला घरच नव्हतं, कोणीही नव्हतं मला. आणि दुसऱ्या दिवशी मी कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर, एक लक्षात घ्या, मी महाराष्ट्राचा मला राग आला होता म्हणून मी कर्नाटकलाही भीक मागितली कर्नाटकामध्ये. म्हणून गेल्या वर्षीचा कर्नाटक भूषण पुरस्कार मला मिळाला. बाबा क्या भीकेचा पण पुरस्कार मिळाला. मी रात्री खाल्लं, आणलेली चपाती सकाळी खाल्ली आणि आज रेल्वे नकोच आणि मी एस टीला नंबर लावला. पण एस टीला सुद्धा नंबर लावताना मी लाल बोर्डाची गाडी पकडायची नाही, पांढऱ्या बोर्डाची गाडी. कारण मला फक्त गाव बदलायचं असायचं. मी एका गावाला 2 दिवस कधी राहिले नाही. का? माझा कोणी पाठलाग केला तर, माझ्या मागं कोणी आलं तर मला वाचवणार कोण? किती भीती पाहिजे जातीला. मी रात्रीची भाकरी खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी एस टीला नंबर लावला. लोक मला भाकरी देताना, भीक मागताना, भाकरी देताना 2-4 पैसे पण द्यायचे. अरे पैशाला किंमत होती. मी दुसऱ्या दिवशी एस टीला नंबर लावला. प्रचंड आभाळ आलेलं, अंधार पडलेला, कडा 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 विजा चमकत आहे. वीज चमकले, प्रकाश दिसतोय, अगदी कुंद वातावरण. आणि मी एस टीला नंबर लावला, पांढऱ्या बोर्डाची गाडी. कंडक्टर माझ्यापर्यंत आला आणि तिकीट बंद केली. त्याला वाटलं येडी बाई काय देणार आहे. मी येडी बाईच होते, कोण मला किंमत देणार? मला पण राग आला ना. मी घुसली गाडीत. कंडक्टर म्हटलं ये बाई तिकीट दिली नाही. म्हटलं नाही आत्ता देणार नाही. म्हटलं मी उतरणार नाही. का? पण माझ्याजवळून तिकीट बंद केलं ना, मी नाही उतरणार. तर माझं थोडेसे पैसे आहेत. तुमच्या गावाला जो बोर्ड लागला आहे ना एस टीला, ज्या गावाचा, मला सगळ्या गावाचं नाव कुठे माहिती, त्या एस टीला जो बोर्ड लागला त्या गावाचं तिकीट द्या. तो म्हटला मी देणार नाही. म्हटलं मी पण उतरणार नाही. जा, मोडीन पण वाकणार नाही. तो म्हटला मी तिकीट देणार नाही. म्हटलं मी पण उतरणार नाही. का? पण माझ्याजवळून तिकीट बंद केलं ना. बाय ही घटना मला मोठं करायला कारणीभूत आहे. तो भांडत होता, मी भांडत होते. सगळ्या लोकांना माझा राग आला होता. ही बाई का उतरत नाही? इतक्यात एक भिकारी आला, फाटका माणूस रे. देव आहे बेटा, विश्वास ठेवा. तुम्ही जर कुणाचं वाईट केलं नाही, तुमचं वाईट कधीच होणार नाही. मी लेखी देते रे, कधीच होणार नाही तुमचं वाईट. मर्म बंधातली ठेवही, काळजातली माया जपायला शिका. एक भिकारी माझ्या इष्टीचं गेट धरून उभा आहे. मी भांडते, कंडक्टर भांडतोय. मला कुणाशी तरी भांडावंसं वाटत होतं. ते कंडक्टरच सापडलं ना. मी व्याजासकट भांडत होते. तेरी पर मेरी गद्दे पर सवारी. कंडक्टर भांडत होता. इतक्यात ते गरीब बाबा आलं, कपडे फाटलेले, शर्ट उभं फाटलेलं, चपला तुटून गेलेल्या, पायाला दोऱ्या बांधलेल्या. आणि तो गरीब माझ्या इष्टीचं गेट धरून उभा. त्यांनी मला आणि कंडक्टरला भांडू दिलं. नंतर हळूच म्हटलं बाई रात्री देवाचं गाणं तुम्हीच म्हटलं की नाही? मी तर दचकले, याला कसं माहिती? तो म्हटलं बाई मी तिथेच होतो. तुम्ही रात्री देवाचं गाणं म्हटलं बाई, मी तिथेच होतो. चांगलं गाणं म्हटलं बाई देवाचं, कारण मी रात्री गाणं म्हणूनच खाणं खाऊन आले होते. झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत. आणि हा मला म्हणतो रात्री गाणं म्हटलं, मी तिथे होतो बाई. माझा एक घोट चहा पिता का? जास्त पैसे नाही आहे, एक घोट चहा पाजू शकतो बाई. देवाचं गाणं म्हटलं तुम्ही, मी तिथेच होतो. लई चांगलं गाणं म्हटलं, माझा एक घोट चहा घ्या ना. अरे एवढ्या आग्रहाने कोणी चहा नाही पाजला मला आयुष्यात. मी उतरले खाली चहा प्यायला, खाली उतरलो, इथून तिथपर्यंत गेले. आभाळ आलेलं होतं, विजा कडाडत होत्या, अंधार पडलेला होता. मी चहा प्यायला खाली उतरले, 4च पावलं चालत गेले आणि आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला. ज्या गाडीतून मी चहा प्यायला खाली उतरले त्याच गाडीवर वीज पडली होती. त्याच गाडीवर वीज पडली होती. आग 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 सगळीकडे. माझे त्या दिवशी जळालेले केस परत उगवलेच नाही. अख्खी गाडी राख. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे. कोणी वाचलं नाही. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले. नंतर माझ्या लक्षात आलं, अयो माझे पातळ बितळ पेटलं होतं. कोणीच वाचलं नाही. सगळे राग झाले. ड्रायव्हर कंडक्टर 2-2 फुटाचे कोळसे झाले. मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले. तो चहा पाजणारा कुठे आहे? तो कुठे आहे ज्याने मला खाली उतरवलं? भयभीत झालंय, डोकं आऊट झालं, रडायला पण यायला लागलं.
त्या माणसाला शोधलं पाहिजे. त्यांनी मला खाली उतरवलं चहा प्यायला, तो कुठे गेला? त्यांनी मला वाचवलं. आज मी उतरले, दिवसभर त्या माणसाला शोधत होते. एक आणि एक माणूस मी पाहत होते, हा आहे का, तो आहे का, कुठे गेला तो? अख्खा दिवस मी त्याला शोधलं, तो मला सापडलाच नाही बाया, तो मला सापडलाच नाही. आयुष्यभर सवाल आहे माझ्या काळजात. त्या दिवशी तू मेली असती, संपली असती, फुल स्टॉप, आयुष्याला फिनिश जिंदगी. त्यांनी जर तुला वाचवलं नसतं, खाली उतरवलं नसतं, तुझं मरण ठरलेलं होतं ना. त्या दिवशी मी विचार केला, चुकते सिंधुताई सपकाळ, तुला त्या मी 3 वर्ष विचार करत होते, 3 वर्ष. अगं त्या माणसाने जर तुला खाली उतरवलं नसतं, तुझा कोळसा ठरलेलाच होता, कोणी वाचलंच नाही. 47 वर्ष झाले, आता स्वतःसाठी जगायचं नाही. 3 वर्ष विचार करत होते. आणि तुला जर दुसऱ्यांसाठी जगायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवायची नाही. का? पण तुझ्यातली आई चुकेल, तुझी मुलगी म्हणेल ही माझी आई आहे, सांभाळलेले मुलं म्हणतील ही आमची आई नाही आहे. तू रात्री अंधारात नेऊन पोरीला खाऊ घालशील, आई आहेस तू, दुसऱ्यांना पाणी पाजून झोपवशील ग. आई चुकू शकते, आई चुकू शकते. एक तर स्वतःच्या मुलीची आई बन, नाही तर दुसऱ्यांची आई व्हायला शिक. आणि मी निर्धार केला, मी माझ्या मुलीची आई होणार नाही. आणि पहिलं काम मी काय केलं असेल की मी माझी स्वतःची मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. संकल्प सोडला, कृष्णार्पण, माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा. ते म्हटले का? पण माझ्यातली आई चुकेल म्हणून, माझ्यातली आई चुकेल म्हणून तर माझ्या मुलीला सांभाळा नाही. मी त्यांना पटवून दिलं, मुलगी तुम्ही सांभाळा, मी दुसऱ्यांची सांभाळेन. त्यांना ते पटवलं. त्यांनी माझी मुलगी घेतली, छोटीशी, 12वीपर्यंत सेवा सदन पुणे, BA पर्यंत गरवारे कॉलेज पुणे, MSW पतंगराव कदमांनी करून दिलं. भारतीय विद्यापीठाचे अनंत उपकार माझ्यावरती आहेत. आता माझी मुलगी डबल ग्रॅज्युएशन करून घरी आले, एका मुलीची आई झाली. आणि मी हजारो लेकरांची माय झाले, 282 जावई आले, 49 सुनांची सासू, 750 पुरस्काराची मानकरी, 4 राष्ट्रपती सन्मानित आहे मी. पण एक लक्षात घ्या, आत्ता जेव्हा माझी मुलगी डबल ग्रॅज्युएशन करून घरी आली ना, तेव्हा मी मुलीलाच घाबरत होते. कबूल करते, माझ्या मुलीची मला भीती वाटत होती. का? आताही मला विचारणार आहे, हजारोंची माय झाली, अख्खं जग तुला अनाथांची माय म्हणून ओळखते. आई, माझी आई कुठे आहे? माझी आई कुठे आहे? कुठे ती? जन्म दिला ना तू, का टाकलंय? हिने जर आता मला असा सवाल केला तर मी काय सांगू शकते? माझी आई कुठे आहे? मला भीती वाटायची. पत्रकारांनी माझ्या मुलीला विचारलं, ममता तुला काय व्हायचंय? माझ्या मुलीने सांगितलं, मला माझ्या आईची आई व्हायचंय. हो, मला माझ्या आईची आई व्हायची. माझं टेन्शनच गेलंय, माझं टेन्शन गेलंय. तिला सोडल्यानंतर मी मुलं घ्यायला लागली, हजारोंची माय झाली बेटा. म्हणून अजून एक लक्षात ठेवा, 10 वाजायला आले, फक्त 5 मिनटं घेते बेटा, फक्त 5 मिनटं. एक महत्त्वाचं सांगते बाया, रागराग करू नका, दुःखसुद्धा पचवायला शिका. माय माऊली असते बेटा, तिने हरून आणि खचून चालत नसते. माफ करायसाठी आपला जन्म आहे, आपण माफ करतो ना, आपल्याला माऊली म्हणतात. मी सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर मी माझ्या पतीला माफ केला. बाया माझ्याशी कडाकडा भांडतात, माई का माफ केलं? खरं सांगा, त्यांनी जर मला सोडलं नसतं मी इथपर्यंत आले असते, संसार पाहिलं असतं. आश्चर्य म्हणजे काय दिवस उगवतो. माझा सत्कार सासर माहेरनी केला. ज्या लोकांनी मला मी त्याबाबत मी भाग्यवान आहे. ज्या लोकांनी मला दगड मारून हाकललं, ओली बाळंतीन असताना, त्या लोकांनी माझा सत्कार केला. अगोदरच्या सरकारचे बेटा 7 कॅबिनेट मंत्री होते माझ्या सत्काराला, 7 कॅबिनेट मंत्री. उपमुख्यमंत्री अजित पवार होते, नारायण राणे होते, पतंगराव कदम होते, RR पाटील होते. बेटा न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते महाराष्ट्राचे. आणि एवढे 7 मंत्री माझ्या सत्काराला. आणि माझ्या सासरी माझा सत्कार, क्या जिंदगी बदल गई रे. माझ्या चालाच्या रस्त्यावर फुलं टाकले होते आणि मी हळूहळू चालत होते. फुलाच्या खाली काटे असू शकतात ना, दुधाने तोंड फोडलं तर ताक पण फुंकून प्यावंसं वाटतं ना. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. क्या जिंदगी बदल गई रे. माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. खरं सांगू का, ते रडत होते ना, मला लई बरं वाटत होतं. कबूल कबूल कबूल. ते रडत होते, मला लई बरं वाटत होतं. 100च बरं वाटलं. आईचं काळीच कसं असतं, आतून आवाज आला, गलती करणे सिद्धताई. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना.
त्यांनी सोडलं नसतं तू एवढी मोठी झाली असती. त्यांनी सोडलं म्हणून घडलं. म्हणून एक कर, माफ कर. आपण माफ करतो म्हणून माऊली म्हणतात. मी पतीच्या जवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, पुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला. म्हटलं बैती गंगा घ्या हातून, बाद में नो चान्स. आणि एवढी मोठी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे माझे पती रडत होते. ते रडत होते, मला लई बरं वाटत होतं. त्यांना रडू दिलं. नंतर मी जवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, पदराने डोळे पुसले आणि त्यांना सांगितलं, रडताय? आठवतं का तुम्ही मला सोडले तेव्हा मी रडत होते, आज तुम्ही रडताय? जिंदगी बदली गई. तुम्ही मला सोडलं तेव्हा, एक मिनिट रे बेटा, तुम्ही मान में आम्ही डिस्टर्ब होते, एक मिनिट बस खाली. तुम्ही मला सोडलं तेव्हा माझ्या पत्राला गाठी होत्या, आज माझ्या पत्राला गाठ नाही, पण तुमच्या धोत्राला गाठी आहेत. अंडरग्राउंड गाठ सप्लाय झाली ना, कोणी कुणाचं नसतं ना. जब तक गाल पे गोस तब तक यार भी दोस्त, गाल पे गोस हट जाए तो यार भी टूट जाए. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद. तुमने छोड़ने के बाद भाई बड़ी हो गई ना. एक करा, आता खोकत चिकत पडू नका. तुम्ही सोडलं म्हणून हे घडलं, राईट, कबूल करते. आता माझ्याकडे चला, कारण तुमचे फार हाल आहेत. पण माझ्याकडे येताना पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार आता, पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे, तुमची पण आई व्हायला तयार आहे. आणलं ना ते पार्सल उचलून मी. ते पार्सल आणलं मी उचलून. पोरांना परिचय दिला, बेटा हे माझं सगळ्यात मोठं खतरनाक बाळ. खरं सांगा बेटा, यांनी जर मला सोडलं नसतं तर हे घडलं असतं रे. यांनी सोडलं म्हणून घडलं ना. आता एक करा बेटा, मी त्यांची आई झाले, तुम्ही त्यांचं गणवत व्हा बाळा. त्यांनी मला सोडलं म्हणून तुम्हाला आई मिळाली ना. आता त्यांची सेवा तुम्ही करा बेटा. 5 वर्ष माझ्या पतीला मी सांभाळलं, माझ्या लेकरांनी काळजी घेतली. गेले वर्षी देवाघरी गेले, गेले वर्षी माझे पती देवाघरी गेले. भोग सारे संपले हे, उरले तर थोडे कर्तव्य काही. दुःख उधाळयास आता आसवांना वेळ नाही. पुन्हा मी जगायला लागले, अनाथांची माय झाले. सगळ्यात जास्त म्हणजे मी नॉन ग्रँटेड आहे. अजूनही मला महाराष्ट्र शासनाने ग्रँट दिली नाही. आता मी MP मध्ये बोलते, व्याजासकडेच बोलवून टाकते. मला ग्रँट नाही बाया. मी बाबालो, मी नॉन ग्रँटेड आहे. एवढं जगून झालं बेटा. 4 राष्ट्रपती सन्मानित आहे मी, 4 राष्ट्रपती सन्मानित आहे, पण ग्रँट नाही. भाषण दिल्यावर मला राशन मिळतं. एक घटना मात्र सांगितली पाहिजे. गेल्या वर्षी मी खूप आजारी होत आहे, आयुष्यभर मी बोलतेच आहे. भाषण दिल्यावर राशन मिळते मला. मी गेल्या वर्षी खूप आजारी होते, ॲडमिट होते आणि नोबल हॉस्पिटल हडपसर पुणे. माझा खर्च डॉक्टरने घेतला नाही. मी 22 दिवस कोमात होते. 2.5 महिने मी कोणाला ओळखत नव्हते. पण माझ्या मुलांचा मोठेपणा सांगितला पाहिजे. ज्या दिवशी मी दवाखान्यात माझं ॲडमिट झालं, ऑपरेशन सुरू झालं, कारण 22 दिवस ताप उतरत नव्हता, गाठी आल्या होत्या ओरडून ओरडून. माझं ऑपरेशन सुरू असताना माझे पोरं संपूर्ण जेवण झाकून ठेवलं. बाया हो, जेवण झाकून ठेवलं. देवाजवळ दिवा लावला. लहान लहान पिल्ले. मी हजारोंची माय आहे, 282 जावई आहेत मला, 49 सुनांची सासू आहे. मी हाफ टाईम 4थी पास आहे. माझे पोरं, माझ्या मुली BMS MBBS आहे. माझे पोरं MPhil PhD आहे. मी सांभाळलेल्या एका पोराने प्राध्यापक असलेल्या पुणा युनिव्हर्सिटीत माझ्यावर PhD केले. मेरी बिल्ली मेरे पर न्याव. अजूनही लहान लहान आहेत परत. लेकरांनी दिवा लावला देवाजवळ आणि देवाला रात्रभर सांगत होते, भगवंता आम्हाला कुणी कुणी नाही बरं का, एकच आई आहे बरं का, आमच्या आईला मरू देऊ नको बरं का, आम्हाला कुणी कुणी नाही बरं का, आमचे वापस पाठवा, नेऊ नको बरं का, आम्हाला कुणी नाही. रात्रभर दिव्याला तेल टाकत होते. मी जिवंत झाले. 2.5 महिन्यांनी घरी आले आणि मी पोराला विचारलं, अरे किती तेल लागतं रे बेटा, तुम्ही रात्रंदिवस दिव्याला तेल टाकता रे, देव रागवणार नाही बाळ, आपण संध्याकाळी साधवात लावू रे. माझ्या मुलांनी मला उत्तर दिलं, आई देवाजवळ दिवा जळतो ना आई, तर आई मरत नसते आई. म्हटलं मराले को लावा दिवा. तुम्ही कधी माझ्या संस्थेत या, मांजरी बुद्रुक वसंतदादा शुगर जवळ हडपसर पुणे. तुम्ही कधी या, दिवा जळत असतो, लेकर तेल टाकतात. मला जर घरी जायला वेळ झाला ना तर बेटा फोडणी कधी देत नाही.
बाटल्यामध्ये तेल भरून ठेवतात दिव्याला टाकायला. आई मरत नसते. आई म्हटलं मरा लेको लावा दिवा. कुठलं हे प्रेम रे? कोण ते माझे? कोण म्हणते त्यांना अनाथ आहे? अरे मी जगावे म्हणून माझ्या लेकरा फोडणीला तेल न टाकतात दिव्याला टाकतात. कोण म्हणेल ते माझे नाही आहे? प्रेम द्या, प्रेम घ्या. नुसतं अनाथ म्हणून सांभाळू नका रे. त्याचं काळीज भरून काढायला शिका पहिले. त्याचं काळीज भरून काढायला शिका. स्वतःच्या पोटचा गोळा मी दुसऱ्याला दिला तेव्हा दुसऱ्यांचे उद्ध्वस्त झालेले गोळे मी पदरात घेतले. विशेष म्हणजे आज मी माझे 2 गोळे दाखवू का? मी नाही येतो का रे? ये माझा मनीष आहे का रे? मनीष 1 मिनिटात ये रे बाबा म्हण्या. कार्टेलही मोठे झाले ते यायला लाजतात. अरे ओळख देते तुमची. मनीष मनीष लवकर ये म्हण्या. धावत धावत ये. आज तर येच रे म्हण्या. मनीष नाही ना म्हण्या ये रे म्हण्या. माझी विनंती ये बाबा. आईसाठी ये बाबा. तिला जरा अड्रू आहे ते बरं का. हां बेटा, हजारो मुलांची माय. हे माझंच मुलगा आहे. आई मेली रे स्टेशनवर. मी दुःख शोधते बेटा. माझ्यासारखी भीक मागणारी माय मरून गेली रे स्टेशनवर. 6 महिन्याचं बाळ रडत होतं आईच्या प्रेतावर. कोणी उचलत नव्हतं बाळ. मी उचललं. थेंबा थेंबाने दूध पाजलं. चमच्याने भरवलं. आईच्या प्रेतावर उचललेलं बाळ माझा विनय सिंधुताई सपकाळ येलेली मी झाला आहे. त्याला आशीर्वाद द्या. 1 महिना आज विनय लवकर आला. त्याचं लग्न केलं मी. लग्न झाल्यापासून तो लवकर येत नाही. अरे मला घरी कुठे आला लवकर? मनीष हे उचललेले बाळं, पदरात घेतलेली बाळं, ज्यांचं माझ्याशिवाय कोणीही नाही बेटा. माझ्या विनयाचं लग्न केलं. त्याची हा LLB आहे. त्याची बायको कॅम्प्युटर इंजिनियर आहे. आता एका पोराचा बाप झाला पण लग्न केल्यापासून कार्ट बिघडलं. लवकर येत नाही. अरे मी माय आहे बेटा. म्हणून अनाथ कोण म्हणते माझे अनाथ? आणि अजून एक, मला सरकारने अजून काही दिले नाही. मी हजारोंची माय. 282 सुना म्हणजे 282 जावाई, 179 सुना आणि 250 गाईची आहे बेटा. 750 पुरस्कार आहे रे. पण त्याची भाकरी होत नाही. जेव्हा भूक लागतात तेव्हा माझे लेकरं मला म्हणतात आई भूक लागली आई. तेव्हा मी त्यांना सांगू शकत नाही पुरस्कार तोडून खा आजचा दिवस. खायला भाकरी हवी बेटा. खायला भाकरी हवी. म्हणून सरकारने काय दिलं नाही म्हणून रडत बसले नाही. जनता माझं सरकार. तुमच्या लेकराचा घास मी मागते. माझ्या लेकरांना खाऊ घालते. संपल्यावर परत देंगा उसका भला ना देंगा उसका नाही भला. बाया हो, एखादी लेकरवळी तुमच्या दारात आली ना, हा विचार नका करू बेटा कुठली गरीब आहे काय माहिती. त्याला 2 घास द्या. नुसतं पाणी देऊ नका. 2 घास खायला द्या. एखाद्या शेजारचं लेकरू गरीब असेल रे, 1 वहीनं पुस्तक द्या बेटा. त्याला शिकू द्या. एखादी विधवा बाई जीवाचं रान करते लेकरं मोठे करायसाठी. तुम्ही तिच्या पाठीशी उभं राहा बाळ. आपल्याला हेच करायचं आहे. मानवता जपायची आहे. माणूस उभा करायचा आहे. एक माई देशाला पुरणार नाही आहे. तुम्ही सर्वांनी सोबत या. आणि भाषण दिल्यावर राशन मागते रे. आज सगळ्यांनी राशन मला दिलं पण बरेच असे राशन देणार आहेत. आज माझी इतकी भरभरून जोडी भरा की 6 महिने माझ्या लेकरं खायला पाहिजे. एवढीच विनंती आहे. कारण पहिल्यांदा मी MPत प्रगट होते. त्यामुळे तुमच्या लेकराचा 1 घास मी इथे आता बसणार आहे. तुम्ही गडबड केली तर मी घेणार नाही. हळूहळू आला तर मी जरूर घेईल. तुम्हाला द्यायचं आहे, मला घ्यायचं आहे, निघून जायचं आहे. बाया हो, खूप मोठं मन करा. जगा. पत्रकारांनो, बायकोला कधीतरी थकलीच का म्हणा बेटा. याचं कारण आहे अरे तिचं क्षेत्रफळ नाही आहे रे हे. तिचीही जात नाही पत्रकारितेची. ती सगळ्यांना सांगते कुठं बोंबलत जाते काय माहिती, कुठेही फिरते काय माहिती. पण तुमच्यासारखं योगदान नाही. जर कुठे बॉम्बस्फोट झाला ना तर बेटा एक लक्षात ठेवा, मंत्रीसुद्धा विदाऊट संरक्षण जात नाही. विदाऊट संरक्षण जर कोणी आगीत घुसत असेल तर तो पत्रकार आणि फोटोग्राफर असतो बाळ. पोलिसांबाबत आकाश ठेवू नका. कारण पोलीस कुठेतरी एक खून होतो, आपण सगळे झोपतो आणि पोलीसवाला एक प्रेत आणि तो उभा असतो बेटा. सणवार आला ना की आपण आपले लेकरं जवळ घेऊन सणवार साजरा करतो. त्याच वेळेस आपले लेकरं सुरक्षित राहावे म्हणून पोलीसवाला ड्युटी करत असतो रे बाळ रस्त्यावर. तेही एका मायाचं लेकरू असतं. कोणाचं राग बाळगू नका.